मुद्रा केला असेल. शंभूराजे या या स्वर्णमय सिंहासनावर बसण्याचा अधिकार हा तुमचा आहे. अरे देवाने संभाजी महाराजांचा हात आपल्या हातात धरला असेल. शंभू महाराजांना घेऊन दे स्वतःच्या सिंहासनाकडे जात असेल. समोर शिवछत्रपती शिवाजी महाराज दिसले असतील. बापाने मुलाला म्हटलं असेल शंभू झाला अरे काय अन्याय अत्याचार सहन केला रे राजा. काय ती भिकुरी प्राण वाचला असता तर स्वराज्य वाढला असतं रे राजा. पण संभाजी महाराजांना आपल्या बापाला छाती फुगून सांगावं आबासाहेब तुम्ही कष्टाने उभं केलेलं स्वराज्य तुमच्या शंभू बाळानं आनंद्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आनंदीच्या पायावर जहान ठेवलं नाही. डोळ्यात पाणी असेल आबासाहेबांच्या. कधीतरी रायगड बघा. रायगडावर गेल्याच्या नंतर कळतं डोंगरावर बसून जाऊ नका. पायाने प्रवास करा. रायगड कळाला तर छत्रपती कळतील. आणि कधीतरी छत्रपती कळाले तर धर्मवीर संभाजी महाराज कळतील. हे ध्यानात ठेवा. शंभू महाराज प्राण वाचला असतात राजा. बाबाला म्हणत होता आबासाहेब कष्टाने उभं केलेले स्वराज्य तुमच्या शंभूनं आलमगीरांच्या पायावर जहान ठेवलं नाही. डोळ्यात पाणी आलं असेल आबासाहेबांच्या. आबा एक दिवस दाबलेल्या ढोल सळ्या तुमच्या शंभूच्या डोळ्यात समोर आल्या. कळून चुकलं तुमच्या शंभूला. तुमच्या शंभूचे डोळे फुटल्या जाणार आबा. तुमच्या शंभूनं स्वतःचे डोळे बंद केले. एका डोळ्यात तुमचं रूप सामावलं. एका डोळ्यात आबासाहेबांचं रूप सामावलं. आबा याच डोळ्याने पाहिलं होता मावळ्यांचा पराक्रम. याच डोळ्याने पाहिलं होता रायगड. याच डोळ्याने मावळ्यांचा रक्तरंजित पराक्रम बघितला होता. आबा आमची डोळे फुटली. आमच्या डोळ्यातून काळा धूर बाहेर आला. तुमच्या शंभूला डोळे झुकवले नाही. आबा तुमचा शंभू माफीचा शब्द मागत नव्हता. आमची जीव कापण्याची सवारी आबा. आमचा चवडा उडत नव्हता. आमच्या डोक्यावर वर झाला. रक्ताची धार निघाली आबा. तुमचा शंभू चवडा उडत नव्हता. अरे कसा उडेल? देश धर्म मिटने वाला शेष माता छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. आमची जीव फोडली आबा. आम्हाला कळून चुकले होते. आमच्या शाळेच्या बाहेर आलमगीर औरंगजेब थांबलाय. त्याला आमच्या तोंडातून फक्त माफीचा शब्द ऐकायचा आहे. आम्ही छाती ठोकून सांगितलं आबा त्याला हे आलमगीर औरंगजेब थांबलास आमच्या शाळेच्या बाहेर तर थांबू नकोस. अरे हा संभाजी राजा म्हणेल पण माफी मागणार नाही. माफी मागणार नाही. आबा तुमचा शंभू मारला गेला. तुमच्या शंभूच्या मांसाचे तुकडे इंद्रायणी भूमीच्या तीरावर फेकल्या गेली. आबा आमचं मांस तुटल्या जात नव्हतं हो. आमच्या छातीत तलवारी पोचल्या जात होत्या. जसं एखादं पोकळ सोडून काढावं तसा तुमचा शंभू बाळ सोडून काढला होता. जिथं मांस तुटल्या जात होता बा त्या जागेवर मीठ टाकल्या जात होतं. तुमच्या शंभूच्या छातीवर पाय देऊन ते बदलल्या जात होतं.
बाप सुद्धा रडत असेल. संभाजी राजाला म्हणाले असतील शिवछत्रपती शिवाजी महाराज, शंभू बाळा, अरे प्राण वाचवायचा रे, प्राण वाचवायचा. मग तेव्हा संभाजी महाराज छाती फुकून म्हणाले असतील आबासाहेबांना, आबासाहेब करू द्या त्याला वीरगतीचे मला. त्याने मराठ्यांचा फक्त एक संभाजी राजा टाकलाय, पण याच संभाजीच्या पासाच्या तुकड्याने हजारो संभाजी जन्माला येतील. कीर्तन संपलं. लक्षपूर्वक ऐका.